तर मैत्रिणींनो, ही आहे घासाची भाजी। तर ही भाजी शेतामध्ये टाकली जाते किंवा घास जनावरांसाठी टाकला जातो। तर ही भाजी अप्रतिम अशी लागते। तर आपण आता बनवूया चुलीवर ही भाजी। कुंकू टिकली किचनमध्ये स्वागत आहे तुमचं। तर मैत्रिणींनो, आज आपण घासाची भाजी करणार आहोत। तर ही भाजी शहरामध्ये मिळत नाही। तर त्यासाठी आपण इथं कापून घेतलेले आहेत 2-3 कांदे आणि चुलीवर कढईमध्ये छान असे हे कांदे आपल्याला गुलाबी रंगावर परतून घेतलेत आपण। आणि नंतर आता आपण टाकणार आहोत घासाची भाजी शिजायला। तर भाजी एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कढईमध्ये टाकलेलं आहे तेल। तर यामध्ये टाकूया आता जिरं आणि जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया ठेचलेला लसूण। तर आपण हा लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे छान असा। तर लसणाची फोडणी दिली ना घासाच्या भाजीला तर खूपच सुंदर चवदार अशी भाजी लागते। आणि अशा पद्धतीने लसूण हे गुलाबी रंगावर परतून घेतल्यानंतर आपल्याला टाकायचे आहे याच्यात ठेचून घेतलेली हिरवी मिरची आणि त्यामध्ये असलेलं मीठ। तर हे पण मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, ही घासाची भाजी मेथीसारखी पण याची चव नाही, तर एकदम अप्रतिम अशी चव घासाच्या भाजीची लागते। आणि त्याबरोबर जर बाजरीची भाकरी असली तर अजूनच तुपात साखर असल्यासारखं। तर आता ही भाजी आपण व्यवस्थित टाकून घेऊ कढईमध्ये आणि व्यवस्थित असं मसाला त्यामध्ये मिक्स करून घेऊ। तर अशा पद्धतीने भाजीत मसाला मिक्स करायचा। तर याला जास्त पाण्याची गरज पण लागत नाही शिजायला। भाजीला पटकन असं पाणी सुटतं आणि मसाला मिक्स केल्यानंतर 5च मिनिटात ही भाजी शिजते। तर मसाल्याचं थोडंसं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित असं भाजी हलवून घेऊ आणि 5 मिनिटं झाकण ठेवू। तर राहिलेला कांदा आणि वरून आपण शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालू। तर या शेंगदाण्याच्या कूटाने आणि कांद्याने खूप छान अशी चव येते। थोडंसं हलवून आपण आता यावर 5 मिनिटं असं झाकण ठेवूया आणि पटकन अशी भाजी वाफळते। तर आता भाजी आपली झालेली आहे तयार। तर आपण त्याबरोबर खायला करूया बाजरीची भाकरी। तर आज माहेरी आपल्याला घासाची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा बेत पाहायला मिळाला आहे। तर अशा पद्धतीने चुलीवर कडक कडक बाजरीच्या भाकरी आम्ही करून घेतल्या आणि संध्याकाळचा जेवणाला सगळ्यांनी अंगत पंगत धरलेली आहे। तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हीही माहेरी गेल्यावर असाच बेत करता का? तर शेतकरी भाऊरायाच्या इथं असाच बेत आपल्याला खायला मिळणार। तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि गावरान रेसिपीमध्ये।